नमस्कार, जय श्री कांबळे या रेसिपी चॅनलमध्ये तुमचं खूप खूप असं स्वागत आहे। आज मी स्पेशल बटाटा ग्रेव्ही रेसिपी करणार आहे। तर त्यासाठी लागणारे साहित्य बघूया। हे बघा, मी कांदा टाकलेला आहे कढईमध्ये आणि एक पळी तेल टाकलेलं आहे। हे लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचं। कांदा पूर्ण असा तळून झालेला आहे। गॅस बंद करते। हे बघा, मिक्सरच्या भांड्यामध्ये मी कांदा तळलेला काढून घेतलेला आहे वाटण करण्यासाठी। आता मी त्याच्यामध्ये खोबरं टाकणार आहे। आता या दोन्हीचं मी वाटण करून घेणार आहे। अशा प्रकारे मी ग्रेव्ही करून घेतलेली आहे, एकदम बारीक केलेली आहे। ज्या कढईमध्ये मी कांदा भाजून घेतलेला होता त्या कढईमध्ये मी आता भाजी करणार आहे। मी एक पळी तेल ओतलेलं आहे। थोडंसं जिरं टाकणार आहे। टोमॅटो असं पूर्ण असं पाणी होईपर्यंत भाजून घ्यायचं। टोमॅटोची अशी ग्रेव्ही झाली पाहिजे। टोमॅटो असं बारीक झालेलं आहे, एकदम ग्रेव्ही झालेलं आहे। आता ह्याच्यामध्ये मी खोबरे आणि कांद्याची ग्रेव्ही टाकणार आहे। ह्याच्यामध्ये आता मी लाल तिखट टाकणार आहे 1 चमचा। थोडंसं मीठ, धने पावडर, जिरे पावडर, थोडे वेळ मी मिक्स करून घेणार आहे। सर्व मसाले अगोदर मिक्स करून घ्यायचे। ते मसाला जळू नये म्हणून थोडंसं पाणी ओतणार आहे। थोड्या वेळ मसाले शिजवून घेणार आहे। तुम्ही बघू शकता मसाल्याने तेल सोडलेलं आहे, म्हणजे मसाला शिजून झालेला आहे। आता ह्याच्यामध्ये मी बटाटा टाकणार आहे। थोड्या वेळ असं परतून घेणार आहे। पूर्ण मसाला असा बटाट्याला लागला पाहिजे। आता ह्याच्यामध्ये मी गरम पाणी ओतणार आहे, गरम केलेलं आहे पाणी। आता ही भाजी थोड्या वेळ शिजवून घ्यायची आणि याला गरमच पाणी ओतायचं आहे। हे बघा, असं मंद आचेवर शिजू द्यायचं आहे। आता ही भाजी मी मंद आचेवर शिजू देणार आहे थोड्या वेळ, अशी तरंग येतोय। हे बघा, भाजी शिजलेली आहे, मस्त अशी ग्रेव्ही आलेली आहे। आता मी एका प्लेटमध्ये काढून घेते। तर अशा प्रकारे ग्रेव्हीची भाजी तयार आहे।